एक मुलगा असतो जो की भाड्याच्या रूममध्ये राहत असतो. रात्रीची वेळ असते. हा मुलगा स्वतःसाठी स्वयंपाक बनवत असतो. स्वयंपाक लगभग अर्धा होत आलेला असतो. मात्र ज्यावेळी भाजीमध्ये त्याला मीठ टाकायचे असते तेव्हा त्याच्या लक्षात येते की आपल्या रूममध्ये मीठ शिल्लकच राहिलेलं नाही. आता त्या मुलाला समजत नाही भाजीमध्ये मीठ नक्की कुठून टाकावं, कारण दुकानात गेलं तर दुकान आता बंद झालेले असतील. तर हा मुलगा विचार करतो की आपण ज्या भाड्याच्या रूममध्ये राहत आहे या रूमची जी मालकीण आहे या मालकीणकडे जाऊ आणि त्यांच्याकडे मीठ मागून बघू, कदाचित ते आपल्याला मीठ देतील. त्यानंतर हा मुलगा आपल्या मालकिणीकडे जातो. मुलाचं वय 24 वर्ष असते आणि त्याच्या त्या रूमच्या मालकिणीचे वय हे 44 वर्ष असते. तो जसा मालकिणीच्या रूममध्ये जातो आणि मालकिणीला आवाज देऊ लागतो की मालकीण मला मीठ पाहिजे आहे. मात्र आतमधून कसलाही त्याला प्रतिसाद येत नाही. तर हा मुलगा अजून आतमध्ये रूममध्ये जातो. पुढे जाऊन बघतो आणि बोलत असतो की मला मीठ पाहिजे. तर त्याची जी मालकीण असते ही आपल्या आपल्या धुंदीत बेडवरती पडलेली असते आणि मोबाईलवरती विचित्र गोष्टी बघत असते. आता त्या सर्व गोष्टी या मुलाने देखील बघितल्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा त्या मालकिणीची नजर या मुलावरती पडते तेव्हा ती मालकीण त्या ठिकाणी गोरीमोरी होते. तिला खूप लाज वाटते. त्यानंतर पटकन ती त्या मोबाईलवरील ते व्हिडिओ वगैरे बंद करते आणि घाईघाईतच त्या मुलाला मीठ देऊन टाकते. आणि नंतर हा मुलगा जसा मीठ घेऊन इकडे आपल्या रूमवरती येतो, हा अख्खी रात्र हाच विचार करत असतो की ही जी आपली रूमची मालकीण आहे ही 44 वर्षांची आहे, मात्र मोबाईलवरती ही अजूनपर्यंत काय बघते. आणि त्यानंतर हा मुलगा एक विचार करून टाकतो की आता पुढे चालून नक्कीच आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि तेथून पुढे एका कहाणीची सुरुवात होते जी की पुढे चालून खूप भयंकर वळण घेते. यामध्ये एक क्राईम घडतो आणि त्यामुळेच ही स्टोरी आज आपल्याकडे आलेली आहे. त्या भाडेकरूमध्ये आणि त्याच्या मालकिनीमध्ये काय घडत होते आणि यांनी दोघांनी मिळून पुढे चालून काय केले. कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे, बस शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या लखनौमधून. लखनौमध्ये महानगर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशन अंतर्गत निशांतगंज गल्ली नंबर 3 इथेच राहणाऱ्या निर्मला देवी, ज्यांचं वय 70 वर्ष आहे. निर्मला देवी या सचिवालयमधून रिटायर्ड झालेल्या एक महिला होत्या. यांच्या पतीचं 2 वर्षांपूर्वीच निधन झालेलं होतं. निर्मला देवीला एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं त्रिवेश, ज्यांचं वय असतं 47 वर्ष, जे की लाईन विभागामध्ये कामावरती रुजू असतात. त्रिवेश यांची पत्नी असते जिचं नाव असतं रंजना. रंजना जिचं वय असतं 44 वर्ष. ही जी रंजना आहे हीच घरमालकीण आहे आणि हिच्याबद्दलच ही घटना घडलेली आहे. रंजना जी एक ब्युटी पार्लर देखील चालवत असते. त्रिवेश आणि रंजनाला एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं आदित्य. आदित्यचे वय 20 वर्ष असते आणि आदित्य हा डिलिव्हरी बॉय असतो. डिलिव्हरी बॉयचे काम करत असतो. त्रिवेश आणि रंजनाला आणखी 2 मुली देखील असतात. मोठ्या मुलीचं नाव अंशिका, जिचं वय 18 वर्ष आहे आणि एक 15 वर्षांची मुलगी आहे शान्वी. ही शान्वी आपल्या मामाच्या घरीच राहून शिक्षण घेत असते आणि जी 18 वर्षांची आहे ही कोचिंग क्लास करत असते. अशा पद्धतीने मित्रांनो मी आपल्याला सांगितले की ही निर्मला देवीची फॅमिली आहे, जी की मोठी फॅमिली आहे. निर्मला देवीचा मुलगा आणि निर्मला देवीची सून रंजना यांना 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, जे की काय काम करतात, कुठे राहतात हे सर्व मी आपल्याला सांगितले. या कुटुंबातील लगभग सर्व लोक हे चांगल्या पोस्टवरती असल्यामुळे हे कुटुंब अगदी अलबेल होते. यांच्याकडे खूप मोठा बंगला होता आणि बंगल्याच्या सभोवताली खूप सारे रूम होते, जे रूम यांनी भाड्याने दिलेले होते. यांच्या बंगल्यामध्येच एक सेपरेट रूम होता आणि त्या सेपरेट रूममध्येच राजन नावाचा एक भाडेकरू राहत होता. राजन, ज्याचं वय 24 वर्ष आहे. राजन आपलं शिक्षण घेत होता. स्वतःच आपलं जेवण वगैरे बनवायचा, जेवण करायचा आणि कोचिंग वगैरे शिक्षण घेत असायचा, अभ्यास करत असायचा. एक दिवस संध्याकाळच्या वेळी असाच तो जेवण बनवत असताना त्याचं किचनमधील मीठ संपले होते. तर या राजनने विचार केला होता रात्रीचे 9 वाजलेले आहेत, दुकान बंद झालेले असतील, तर आपण आपल्या मालकिणीच्या घरात जाऊ आणि तेथून त्यांच्याकडून मीठ मागून घेऊ. आणि त्यामुळे हा राजन रंजना देवी यांच्या घरात घुसला होता. जसा राजन मालकिणीच्या रूममध्ये घुसतो, बघतो तर जी निर्मला देवी असते, रंजनाची सासू, या झोपलेल्या असतात. रंजनाची
मुलगी तिच्या रूममध्ये झोपलेली असते. रंजनाचा पती जो लाईटमॅन होता हा ड्युटीवरती असतो आणि रंजनाचा जो मुलगा असतो 20 वर्षांचा हा देखील आपले डिलिव्हरीचे काम करण्यासाठी गेलेला असतो. रंजना ही आपल्या बेडवरती पडून मोबाईलमध्ये हेडफोन लावून काही गोष्टी बघत असते. आता हा राजन स्पष्टपणे बघतो आणि त्यानंतर जेव्हा रंजना राजनकडे बघते, रंजना गोरीमोरी होते, शर्मेने लालबुंद होते आणि त्यानंतर ती घाईतच राजनला मीठ देऊन टाकते. मात्र राजनला आता राहवत नाही. राजन मीठ घेऊन तर जातो, मात्र रात्रभर तो हाच विचार करत असतो की ही जी रंजना आहे हिला काय वाटत असेल, ही अशा गोष्टी का बघत असेल, हिच्या मनात काही असेल का, आणि जर आपण या गोष्टी ही फोनवरती बघते तर या गोष्टी आपण स्वतः हिला दिल्या तर कसं होईल, हाच विचार हा राजन करत असतो. आणि त्यानंतर हा राजन आता नेहमीच उठल्या पडल्या या रंजनाचं स्वप्न बघू लागतो. राजन विसरून जातो की ही जी रंजना आहे ही त्याची घर मालकीन आहे. हिचं वय 44 वर्ष आहे आणि हिचा जो मुलगा आहे हा लगभग राजनच्या वयात आहे. म्हणजे राजन 24 वर्षांचा आणि रंजनाचा मुलगा हा 20 वर्षांचा. मात्र या गोष्टींमध्ये कोणी वय वगैरे काही बघत नाही. राजनने विचार फिक्स केलेला असतो आणि आता राजन जेव्हा कधी याला रंजना आपली घर मालकीन दिसायची हा तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत असायचा. मात्र जी रंजना होती ही देखील खूप पुढची महिला होती. हिला देखील शरम वाटत नव्हती. आता ही देखील राजनकडे बघून स्माईल देऊ लागली होती. आणि आता आणखी काय बाकी होतं, राजनला आणखी सपोर्ट सापडत गेला. रंजना हसत राहिली, स्माईल देत राहिली आणि आता अखेर राजनने हिम्मत करून एक दिवस तिला विचारण्याचं धाडस केलंच. एक दिवस संध्याकाळची वेळ असते. हा राजन छतावरती गेलेला असतो, टेरेसवरती आपला मोबाईल बघत असतो. तर त्याच वेळी ही रंजना छतावरती आपले कपडे जे वाळत घातलेले असतात ते कपडे काढण्यासाठी गेलेली असते. आता ती कपडे काढताना हा राजन बघत असतो, स्माईल देत असतो. रंजना देखील स्माईल देत असते. राजन आता जास्त वेळ लावत नाही आणि हिम्मत करून हा राजन रंजना जी त्याची घरमालकीन असते हिला बोलतो की मॅडम तुम्ही दिसायला खूप सुंदर आहे. आता एवढं सर्व ऐकल्यानंतर रंजना त्या ठिकाणी आणखी स्माईल देते, आणखी खुलून हसते आणि तेथून आपले कपडे घेऊन खाली घरामध्ये निघून जाते. आता राजनने खूप हिम्मत करून हे विचारलं होतं. राजनला आता आणखी धीर आला होता, कारण रंजनाने कसलाही त्याला प्रतिसाद दिला नव्हता, मात्र स्माईल दिली होती. त्याला ती काही वाईट बोलली नव्हती. आता कपडे खाली ठेवून ही रंजना पुन्हा वरती येते. आता लगभग रात्र झाली होती आणि रात्रीच्या वेळी जेव्हा ही रंजना येते तेव्हा हा राजन हिम्मत करून तिला पाठीमागून पकडतो. आता असं अचानक पकडल्यामुळे ही रंजना घाबरते आणि बोलते की राजन तू हे काय करतोय, तुझे मालक आता ड्युटीवरून येतीलच. आता जो राजन असतो हा विचार करतो, जर मालकिनीच्या मनात जर ही गोष्ट नसती तर कदाचित मालकीनने मला बोलली असती किंवा मला फटकारलं असतं, मारलं असतं. मात्र तिने तसं काही केलं नाही. ती उलट बोलली की तुमचे मालक येतील, ते बघतील. तर आता राजनला आणखी हिंमत येते आणि राजन बोलतो की मालक हे रात्रीच्या 9:30 वाजता येत असतात, अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आणि त्यानंतर 24 वर्षीय राजन आणि 44 वर्षीय घरमालकीन रंजना यांच्यामध्ये या संबंधाची सुरुवात होते, ज्याला आपण अनैतिक संबंध म्हणतो. आता येथून पुढे जो राजन असतो हा सर्व काही विसरून गेलेला असतो की आपण येथे का आलो होतो, येथे भाड्याचा रूम घेऊन का राहत होतो. हा खरं तर शिक्षण घेण्यासाठी आला होता, मात्र हा लागला होता 44 वर्षीय मालकींच्या नादी. शिक्षणामध्ये याचं मन लागत नव्हतं. आता जेव्हा जेव्हा संध्याकाळ होत असायची, रात्र होत असायची, तशी ही रंजना छतावरती जात असायची आणि छतावरती हा राजन अगोदरच तिची वाट बघत असायचा. अशा पद्धतीने सर्व काही ठीकठाक सुरू होतं. रंजना जी होती हिचा पती लाईटमॅन असल्या कारणाने तो दिवसा जॉबवरती गेलेला असायचा, मुलगी कोचिंगसाठी गेलेली असायची आणि मुलगा डिलिव्हरीसाठी गेलेला असायचा, जो की डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. आणि घरी असायची ती फक्त 70 वर्षीय निर्मला देवी. आता निर्मला देवी ही काय पडलेलीच असायची वयामुळे, त्यामुळे निर्मला देवीची जास्त काही अडचण नव्हती. आणि इकडे रंजना आणि राजन यांना मौजमस्ती करण्यासाठी खूप जास्त वेळ मिळत असायचा. असेच दिवस जात होते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेच आहे, जी रंजना असते
ही ब्युटी पार्लर देखील चालवत असते आणि हिचं खूप मोठं ब्युटी पार्लर असते. मात्र ब्युटी पार्लरमध्ये हिने 2-3 लेडीज ठेवलेल्या असतात, ज्या की वर्कर असतात. आता जेव्हा कधी या रंजनाला आठवण यायची राजनची, तर त्या वर्करला ही कामाला लावून द्यायची आणि त्यानंतर घरी जात असायची आणि राजनसोबत नको ते कृत्य हिचं सुरू असायचं. असंच 21 मार्च 2026चा दिवस असतो. रंजना जी असते ही आपल्या ब्युटी पार्लरवरती गेलेली असते. राजन जो असतो आपल्या रूममध्ये असतो. रंजनाची एक छोटी मुलगी जी आपल्या मामाच्या घरी राहत होती, मोठी मुलगी कोचिंगला गेलेली असते आणि रंजनाचा पती त्रिवेश आपल्या कामावरती गेलेला असतो. घरामध्ये असते तर ती फक्त रंजनाची सासू निर्मला देवी. आता अचानक दुपारच्या वेळी रंजनाचा जो 20 वर्षीय मुलगा असतो आदित्य, जो डिलिव्हरी बॉयचे काम करत होता, हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो बघतो तर त्याला खूप मोठा धक्का लागतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते, त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते. तो बघतो त्याची जी आजी असते निर्मला देवी, हिचे हात आणि पाय बांधलेले असतात, नाकातोंडातून रक्त येत असतं आणि ती फरचीवरती पडलेली असते विचित्र अवस्थेत. आदित्य जेव्हा जवळ जातो त्याला सहन होत नाही, त्याला ते बघवत नाही. हा आदित्य आपल्या आई वडिलांना सर्वांना कॉल करतो आणि बोलावून घेतो आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला देखील संपर्क करतो. आदित्य जेव्हा सर्वांना सांगतो की त्याची आजी निर्मला देवी हिचे हातपाय बांधलेले आहेत आणि तिचा श्वास बंद झालेला आहे, सर्व गडबडीत धावपळ करत आपल्या घरी येऊन पोहोचतात. जो त्रिवेश असतो हा देखील आपल्या जॉबवरून घरी येतो. जी रंजना असते हिला देखील समजते ही ब्युटी पार्लर बंद करून आपल्या घरी पळत येते, धावत येते आणि ज्या मुली असतात त्या मुली देखील घरी येऊन हजर होतात. बघतात तर त्यांच्या त्या म्हाताऱ्या आजीकडे बघून खूप रडत असतात. आता पोलीस टीम घटनास्थळी दाखल होते. डॉग स्क्वॉड वगैरे सर्व टीम त्या ठिकाणी जमा होते. आता जो रंजनाचा पती असतो त्रिवेश, हा पोलिसांना सांगतो की माझ्या घरामध्ये चौफेर CCTV कॅमेराज लावलेले आहेत, तुम्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये बघू शकतात. पोलीस जेव्हा CCTV कॅमेऱ्याचे फुटेज चेक करू लागतात तर त्यांना समजते की 2 तासांपासून या घरातील सर्व CCTV कॅमेरे हे बंद करण्यात आलेले असतात. आता पोलिसांचा दिमाग खराब होतो, कारण त्यांच्याकडे खूप सोपा पर्याय होता CCTV फुटेज बघून आरोपी कोण आहे हे बघण्याचा. मात्र CCTV कॅमेराज देखील बंद होते. आता पोलिसांना सुचत नाही नक्की आरोपी कोण आहे. मात्र जे डॉग आणलेले असतात ते डॉग इकडे तिकडे भटकंती करत असतात, इकडे तिकडे बघून भुंकत असतात. अखेर 70 वर्षीय निर्मला देवी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो. मात्र इकडे पोलिसांनी आपली संपूर्ण चौकशी सुरू केलेली असते. इकडे जो राजन असतो ज्याने भाड्याचा रूम घेतलेला असतो, हा देखील त्या ठिकाणी आलेला असतो, कारण आपली जी घरमालकीण आहे हिची सासू, हिचा देहांत झालेला आहे, कोणीतरी खून केलेला आहे, तर तो देखील त्या परिवारामध्ये जमा होतो. इकडे तिकडे पोलिसांना सांगू लागतो कोणत्या दरवाजातून कुठे जात आहेत, कुठून आरोपी पळाला असेल, अशा गोष्टी तो पोलिसांना सांगत असतो. सर्व लोक अंदाज लावत असतात की आरोपी कुठून आला असेल आणि कुठे पळाला असेल. मात्र जे डॉग स्क्वॉडवाले कुत्रे जे होते, हे कुत्रे खूप जास्त भुंकत होते आणि ते दुसरीकडे कुठेच नाही तर ते राजनवरतीच भुंकत होते. आता राजन जो असतो हा तर पोलिसांजवळच उभा असतो. हा राजन त्या कुत्र्यांना गप्प करत असतो, मात्र कुत्रे राहून राहून त्याच्यावरतीच भुंकत असतात. आता पोलिसांना लगेच समजते आणि पोलीस हे सर्व राजनकडे बघू लागतात. तर राजन अगोदरच पोलिसांना म्हणतो की नाही साहेब, मी तर एक भाडेकरू आहे आणि यांच्या रूममध्ये भाडे देऊन राहतो. पोलिसांचा डाऊट कन्फर्म असतो. पोलीस बोलतात की नक्कीच तूच काहीतरी केलेलं आहे, तुला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल. आता राजन नाही म्हणत असताना देखील पोलीस त्याला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात. इकडे जी रंजना असते ही खूप घाबरते, कारण प्रियकराला उचलून नेले होते. पोलीस राजनला गोडीत विचारत होते, मात्र गोडीत राजन सांगण्यासाठी तयार नव्हता. जेव्हा त्याचे चांगले स्वागत करण्यात आले तेव्हा राजन पोलिसांना सांगू लागतो की साहेब, जी घराची मालकीण आहे रंजना, हिच्यासोबत माझे संबंध आहेत आणि बऱ्याच महिन्यांपासून हे संबंध आमचे सुरू आहेत. कसे सुरू झाले, काय झाले हे मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. तसंच त्याने पोलिसांना सांगितले आणि तेथून पुढे रंजना आणि राजन यांना दोघांनाही एकमेकांशिवाय होत नव्हते.
आता जी रंजना होती हिला राजनची लत लागलेली होती आणि राजनला रंजनाची लत लागलेली होती. मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की रंजना ब्युटी पार्लर चालवत असायची, तर तेथील वर्करला ते काम सोपवून द्यायची आणि आपल्या घरी यायची आणि राजनसोबत रंगरेलिया मनवत असायची. मात्र रंजना हे विसरून जायची की आपल्या घरात आपली एक म्हातारी सासू देखील आहे, जिचं नाव आहे निर्मला देवी, 70 वर्षांची. आता रंजना आणि राजन यांना दोघांना असे कृत्य करताना या निर्मला देवीने अनेक वेळा पकडले होते. एकदा नाही तर अनेक वेळा आपत्तीजनक अवस्थेमध्ये या निर्मला देवीने आपल्या सुनेला भाडेकरूसोबत पकडले होते आणि या निर्मला देवीने आपल्या सुनेला वारंवार समजावून सांगितले होते की तुला हे पटत नाही, तुझे मुलं या मुलाच्या वयात आहे आणि या वयात तू असले धंदे करणं तुला शोभत नाही. जर तू पुन्हा असं केलं तर मात्र मी आता माझ्या मुलाला सांगून देईल. रंजना जी होती ही तिची माफी मागत असायची, बोलत असायची की नाही, एवढ्या वेळी माफ करा, ही लास्ट वेळ होती, आता येथून पुढे मी असं काही कृत्य करणार नाही. मात्र रंजना सुधारायचं नाव घेत नव्हती. तिला वाटायचे म्हातारी सासू आहे, झोपली असेल, तिला राजनशिवाय होतच नव्हतं. असेच 21 मार्च 2026 रोजी रंजनाला राजनची आठवण येते. ब्युटी पार्लरमधून आपल्या घरी येते, राजनला आपल्या बेडरूममध्ये बोलावून घेते. दोघांमध्ये रंगारंग कार्यक्रम सुरू होतो आणि त्याच दरम्यान या निर्मला देवी रंजनाच्या सासू उठतात आणि दरवाजा वाजवू लागतात. आता मात्र रंजनाला आणि राजनला कळून चुकते की ही म्हातारीच आहे जी आपला मूड खराब करत आहे. अखेर ही जी रंजना असते आपल्या प्रियकराला राजनला बोलते की ही जी म्हातारी आहे हिचं खूप वय झालेलं आहे आणि हिचा जो पती आहे म्हणजे माझा सासरा 2 वर्षांपूर्वीच ही दुनिया सोडून गेलेला आहे. हिला देखील या दुनियेतून कायमस्वरूपी हटवून टाकू, म्हणजे आपल्या संबंधात कोणाचाही अडथळा होणार नाही. राजन लगेच होकार दर्शवतो. दोघे मिळून दरवाजा उघडतात आणि दोघे मिळून त्या निर्मला देवीचे हातपाय बांधून टाकतात, तिचा गळा आवळून तिची हत्या करून टाकतात. त्यानंतर त्यांना वेळ मिळत नाही. कदाचित जो रंजनाचा मुलगा असतो आदित्य याची येण्याची वेळ झाली होती, तर ही रंजना त्याच तिच्या सासूला निर्मला देवीला तसंच तेथे हातपाय बांधलेल्या अवस्थेत सोडते. आपल्या ब्युटी पार्लरवरती निघून जाते आणि प्रियकराला सांगते तू देखील तुझ्या रूमवरती जा, पुढचं बघू काय व्हायचं ते. यांनी अगोदर प्लॅननुसार CCTV कॅमेराज वगैरे बंद करून ठेवले होते आणि एवढं सर्व कृत्य करून झाल्यानंतर जेव्हा तिचा रंजनाचा मुलगा आदित्य घरी आला होता, त्याने आपल्या आजीला अशा अवस्थेत बघितलं होतं. त्याने आपल्या वडिलांना सर्वांना कॉल केला, पोलीस आले आणि अखेर पोलिसांनी आता रंजना देवीला देखील उचलले. देवी म्हणण्याच्या ही लायकीची नाही, मात्र रंजनाला त्यांनी उचलले आणि आता रंजनाचा प्रियकर राजन आणि रंजना दोघांवरती गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला असून यांना योग्य ती शिक्षा होईल यात काही शंका नाही. मात्र मित्रांनो, या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीजमध्ये. नमस्कार.